मुंबईच्या महापौर ऋतू तावडे पुन्हा चर्चेत। महापौरांच्या गाडीवर लाल निळ्या रंगाचे दिवे। मिलिंद नार्वेकरांनी ट्विट करत केले सवाल। राज्यात कुणीही गाड्यांना लाल दिवे लावू नये, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। प्रत्येकाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे, फडणवीसांची माहिती। अबू आझमींच्या इफ्तार पार्टीला संजय राऊतांची हजेरी। केशव उपाध्यायांची ट्विट करत राऊतांवर टीका। मनसेचा गुढीपाडव्याला शिवतीर्थावर मेळावा। मनसेकडून मेळाव्याचा टीझर जारी। फडणवीसांच्या हस्ते पुणे मेट्रो भवन या नव्या वास्तूचं लोकार्पण, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तिसऱ्यांदा डॉक्टरेट। फडणवीसांना डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी प्रदान। मुंबईच्या कफ परेडमध्ये मच्छीमार आक्रमक। समुद्राला बांधण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतीवरून वाद। स्थानिक मच्छीमार आणि कफ परेड रेसिडेंट असोसिएशन आमने सामने। संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजप सेनेत तडजोड। प्रत्येकी 2.5 वर्ष अध्यक्षपदाचा फॉर्म्युला। पहिली 2.5 वर्ष कुणाला, निर्णय सोमवारी होणार। 2 आठवड्याच्या युद्धात हजारोंचा बळी। आखातातल्या संघर्षात 15 दिवसात 3000हून अधिक ठार। बगदादमधील अमेरिकी दूतावासावर इराणचा हल्ला। इराणकडून सुडाच्या भावनेनं प्रतिकार। शेजारील मुसलमान राष्ट्रांवर इराणकडून हल्ले सुरू। संयुक्त अरब अमिरातीतील तेलसाठ्यांना लागलेली आग विझेना। इराणच्या हल्ल्यानंतर उडालाय फुजाईराच्या तेलसाठ्याचा भडका। नागपुरात 5वीच्या विद्यार्थिनीला बेदम मारहाण। गणिताचं उत्तर चुकल्यानं मारहाण केल्याचा आरोप। मुलीच्या हाताला दुखापत। शिक्षकावर गुन्हा दाखल। नाशकात ठेकेदाराकडून सुपरवायझरला बेदम मारहाण। मजुरांना दुसरीकडे कामावर पाठवल्याचा आरोप। अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मराठवाड्यात उन्हाचा पारा 40 अंशांवर। संभाजीनगर जिल्ह्यात शाळांच्या वेळेत बदल। येत्या 16 मार्चपासून 3080 शाळा सकाळच्या सत्रात भरणार। देशातील दुसरं कामाख्या माता मंदिर नाशिकच्या निफाडला। आसामनंतर महाराष्ट्रात पहिलं कामाख्या माता मंदिर।